उमेदवार माघार घेणार नाहीत। माघारीची नुसती वायफळ चर्चा आहे। अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी हे प्रतिक्रिया दिली आहे। आमचे कोणतेही आमदार विरोधकांच्या संपर्कात नाहीत असा दावा देखील अमोल मिटकरी यांनी केला। निवडणुका झाल्यावर बघा कोण कुणाच्या संपर्कात आहे असं सूचक वक्तव्य देखील अमोल मिटकरी यांनी केलंय। पक्षाकडनं दोन उमेदवारांनी अर्ज भरलाय, राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांनी। खरं तर महायुतीच्या संपूर्ण या वर्तुळात चर्चा रंगते की दादा एक अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे। यात किती तथ्य आहे आणि काय? अत्यंत बिनबुडाची चर्चा आहे। कालही तुम्ही बघितलं असेल, प्रांताध्यक्षांनी सर्व फ्रंटलच्या आणि सर्व आमदारांच्या सुद्धा भेटीगाठी घेतल्या। त्याच्यामुळे आमचे जे दोन उमेदवार आहेत ते ठरलेले उमेदवार आहेत आणि त्यांच्या मतांचा जो कोठा आहे तो सुद्धा आमचा अगदी व्यवस्थित आहे। त्याच्यामुळे कोणीही अर्ज मागे घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही। अनेक आमदार जे आहेत तुमचे आमदार ते सातत्याने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात येतात असं देखील म्हटलं जात होतं। अनेक आमदार जयंत पाटलांची भेट सुद्धा घेतात। त्यामुळे सूचक सगळ्यांची विधानं जी आहेत ती महाविकास आघाडीकडून येतात। महायुतीमधलं कुठलं मत फुटणार नाही असं सर्वांनी काळजी घेतलेली आहे, कारण या निवडणुकीवर पुढच्या विधानसभा सुद्धा अवलंबून आहे। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी किती एकत्र आहे हे या निकालानंतर तुम्हाला दिसून येईल। खरं तर या निवडणुकीच्या संदर्भात महायुतीची काही बैठक होण्याची शक्यता आहे का? महायुतीच्या सर्वच आमदारांची, घटक पक्षांची, प्रमुख नेत्यांची, कारण की आमदार फुटण्याची सर्वात जास्त चिन्ह आहेत। 5 तारखेला मला वाटते सर्व पक्षीय, सर्व फ्रंटलच्या म्हणजे सगळ्या पक्षांची एकत्र बैठक षण्मुखानंदला पार पडते। पण आज दुपारी 3 वाजेपर्यंत काय चित्र स्पष्ट होते त्याच्यावरती पुढची बैठक अवलंबून आहे। डेप्युटी जर्नलिस्ट अमित शिगवणचा, अक्षय मंगणे, टीव्ही 9 मराठी, मुंबई।